शायद तेरी शादी का ख्याल दिल में आया है. अरे माफ करा, मला खारी बघितली की चहाची आठवण येते आणि चहाची आठवण झाली की हे गाणंच आठवतं. कारण साधारण 20 वर्षापूर्वी दीपालीच्या मम्मीने सुद्धा मला असंच चहावरती बोलवलं होतं. बरं, इतक्यात तुम्ही स्क्रीनवर जी खारी बघितली किती मजेदार होती नाही का, खस्ता कुरकुरीत अगदी हलकी फुलकी अशी, आणि ती पण विशेष म्हणजे साजूक तुपातली. बरं का, आता आपण त्याची संपूर्ण रेसिपी बघणार आहोत. आता इथे आपण एका परातीमध्ये बाउलभर मैदा घेतलाय, साधारण वजनी 150 ग्रॅम. त्यावरती अर्धा चमचा जिरं घातलंय, चवीनुसार मीठ घालायचंय आणि त्यावरती साधारणपणे 3 चमचे आपण साजूक तूप घातलंय आणि याला मस्तपैकी रगडून घ्यायचंय. म्हणजे याला आपण मोहन लावून हा सगळं मिक्स करून घ्यायचं. बरं का, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मुटकुळं वाळलं जातंय तोपर्यंत आपण याला सगळं मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. आता लगेच यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा अगदी घट्टसर असा आपण डो तयार करून घेणार आहोत. आता हा डो तयार करताना याला खूप मसाज करावा लागणार आहे, याला खूप रगडून काढायचं आहे. साधारणपणे 4-5 मिनटं याला आपण तळातळ हाताच्या तळव्याने आपण याला रगडत राहायचं आहे. मस्तपैकी याला खूप मसलून काढायचं आहे, तेव्हा आपल्याला हा सगळा व्यवस्थित डो तयार करून मिळणार आहे. अशा रेसिपीज करायला बरीच मेहनत लागते बरं का. तुमच्यासमोर सगळं हे प्रेझेंट करताना आम्हाला बरीच काळजी घ्यावी लागते. त्यामुळे तुम्हाला आमच्या रेसिपीज जर आवडत असतील तर रेसिपीला लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रआप्तेशांमध्ये शेअरसुद्धा जरूर करा हे व्हिडिओ. आणि अजूनही तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. बरं, स्क्रीनवर तुम्ही बघत आहात ही थोडीशी मेहनत तुम्हाला घ्यावी लागणार आहे. याचा रिझल्ट खूप मजेदार येणार आहे बरं का. ती खस्ता आणि कुरकुरीत अगदी हलकी फुलकी खारी आपली गेल्या आठवड्यामध्ये आपण बरेच दिवाळीचे पदार्थ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत बरं का मित्रांनो. आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीमधल्या एका सदस्याने आपल्याला टिफिन सेवेची मागणी केली, त्याचेसुद्धा व्हिडिओ आम्ही रेग्युलरली अपलोड करत आहोत. आता इथे संपूर्ण रेसिपीसाठी आपण साधारणपणे 6 चमचे म्हणजे वजनी 35 ग्रॅम एवढं तूप घेतलं होतं. त्यातले 3 चमचे आपण मोहनासाठी वापरलेलं आहे आणि उर्वरित तुपामध्ये साधारणपणे आपण 2 चमचे मैदा घालून त्याची स्लरी तयार केली आहे. त्याला आपण साठासुद्धा म्हणतो आपण. आता आपण भिजवून घेतलेल्या मैद्याच्या डोमधनं एक छोटासा उंडा तोडला आहे आणि त्याचे आणखीन छोटे छोटे उंडे आपण अशा पद्धतीने करून घेणार आहोत. तुम्ही स्क्रीनवर बघत आहात अशा पद्धतीने आपण छोटे छोटे उंडे तयार करून घेत आहोत. अशाच पद्धतीने करता येईल का असं काही नाही, आपण एक प्रकार हा आता बघत आहोत. तुम्ही बघू शकतात आपण इथे साधारणपणे 6 उंडे तयार करून घेतले आहेत. त्यापैकी एका उंड्याला आता हलकंसं मैदा लावून आपण त्याला अशा पद्धतीने अगदी लाटण्याच्या मदतीने पोळपाटावर जेवढं शक्य असेल तेवढं पातळ आपण लाटून घेणार आहोत. अगदी पुरीचा आकार आपण त्याला द्यायचा आहे, छोट्याशा पुरीचा आकार आपण त्याला देत आहोत. तुम्ही बघू शकतात अशा ह्या सगळ्या 6च्या 6 पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत एका पाठोपाठ. तसं मध्यंतरी बऱ्याच वर्षापासून मी खारी बाहेरची मार्केटची खाणं बंद केलं होतं बरं का. कारण बऱ्याचदा हायजीन इश्यू आपल्या कानावरती येतात आणि काही त्यामध्ये अडल्ट्रेशन वगैरेच्या गोष्टीसुद्धा आपल्या कानावरती येतात, त्यामुळे मी बऱ्याचदा ते टाळतो. त्यामुळे दीपालीने आवर्जून घरीच ही अप्रतिम अशी साजूक तुपाची खारी बनवली बरं का. आता आपण ह्या ज्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत त्यावरती आपण हा साठा तयार करून घेतलेला आहे. ही जी तुपामध्ये मैद्यासोबत स्लरी बनवलेली आहे प्रत्येक शीटवरती प्रत्येक पुरीवरती वरच्या बाजूने अप्लाय करायची आहे. हे व्यवस्थित सर्वदूर लागेल अशा पद्धतीने हा साठा आपण त्याला लावून घेणार आहोत बरं का. तुम्ही बघू शकतात आपण सगळीकडे ते अगदी व्यवस्थित लावून घेत आहोत. साठा किंवा ही स्लरी अप्लाय करताना सुद्धा ती जास्त प्रमाणात घ्यायची गरज नाही. आपल्याला अगदी फक्त लेअर आपण सेपरेट ठेवता येतील अशासाठीच आपण त्याचा यूज करतो. त्यामुळे तिला बोटाच्या मदतीनेच आपण त्याला अप्लाय करायचं आहे. उगाचच ब्रश वगैरे घेऊन ते जास्त कमी लागेल, त्यामुळे अशा पद्धतीनेच तुम्ही बोटाचाच उपयोग त्यासाठी करायचा आहे. आता सगळ्या पुऱ्यांना हा साठा लागल्यानंतर एकावर एक अशा पद्धतीने आपण सगळ्या 6 पुऱ्या अरेंज करायच्या आहेत. साठा लावलेल्या भागावरती दुसरी पुरी उचलून आपण चिटकवायची आणि हलक्या हाताने तिला प्रेस करायची आहे. तुम्ही बघू शकतात आपण या सगळ्या पुऱ्या एकावरती एक अशा व्यवस्थित रचून घेतलेल्या आहेत. अक्षरशः त्यांना आपण रचणार आहोत आणि हा सगळा ढीग तयार करायचा आहे. सगळं रचून झाल्यानंतर शेवटी सगळ्यात वरची जी पुरी आहे तिला वरतून आपण साठा लावायचा आहे आणि त्याला आपण अर्ध्यामधून अशा पद्धतीने दुमडून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात कारण आपल्याला समोसा शेपमध्ये खारी बनवायची आहे, त्यामुळे आपण अशा पद्धतीने त्याला फोल्ड करायचं आहे आणि हलकंसं तुम्हाला जर वाटलं तर त्याला आपण अशा पद्धतीने लाटणं फिरून घ्यायचं आहे. म्हणजे ते लेयर्स व्यवस्थित चिटकतील आणि मध्ये जास्त ते सुट्टे होणार नाहीत. त्यामुळे हलक्या हाताने आपण अशा पद्धतीने त्याला रोल करून घ्यायचं आहे, लाटण्याने लाटून घ्यायचं आहे आणि मग सुरीच्या मदतीने आपण अशा पद्धतीने त्याचे 2 भाग करणार आहोत. तुम्ही बघू शकतात इथेच त्याचा समोस्यासारखा आकार आपल्याला दिसायला लागलेला आहे. अशा पद्धतीने आपण हे सगळे अगदी खारीचे हे तुकडे किंवा हे समोसा रूपामध्ये आपण त्यांना कट करून तयार करून घेतलेले आहेत. परातभर आपण ते मस्तपैकी तयार करून अशा पद्धतीने तयार करून घेतलेले हे समोसे साधारणपणे आपण 20 ते 25 मिनिटं तसेच ठेवून देणार आहोत. आता याला मस्तपैकी मंद आचेवरती
कमी गरम तेलामध्ये डीप फ्राय करायला आपण सोडत आहोत बरं का. तुम्ही बघू शकता जास्त तेल गरम नसावं. ज्या पद्धतीने आपण कचोरी समोसे तळतो त्या पद्धतीनेच आपण ही खारी तळायला घालत आहोत बरं का. तुम्ही बघू शकता ते अगदी हळूवारपणे मंद आचेवरती आपण याला तळायचं आहे. म्हणजे मस्तपैकी ती खस्ता आणि व्यवस्थित अशी फ्लफी आणि कुरकुरीत अशी तयार झाली पाहिजे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. खारीचं आपण टेक्स्चर तोडून चेक करून बघणार आहोत ती झाली कशी. आपण जो दावा करतोय तो सगळा खरा ठरतोय की नाही. तुम्ही आताच बघत असाल जसे जसे त्या खाऱ्या तेलामध्ये फ्राय होत आहे तसे तसे त्या हलक्या होऊन तेलावरती तरंगायला लागत आहेत बरं का. तुमच्या लक्षात येईल. आणि हलकासा त्याचा रंगसुद्धा मस्तपैकी बदलतोय आणि त्याचे लेयर सुटलेले तुमच्या लक्षात येत असतील. तुम्ही बघू शकता मस्तपैकी हलके हलके त्याचे पदर सुटलेले आहेत आणि मस्तपैकी अशी मोठी अशी फ्लपी खारी ती त्यामध्ये तयार झालेली दिसते. मला तर इतकं ते टेम्पटिंग वाटतंय की आताच वाफळलेल्या चहाचा कप माझ्या डोळ्यासमोर फिरायला लागला आहे की केव्हा ती होते आणि मी केव्हा या खारीचा आस्वाद घेतो. तुम्ही बघू शकता मस्तपैकी हलका हलका गोल्डन ब्राऊन रंग त्यावरती आलेला आहे. तुम्ही बघत असाल आपण एक एक खारी उलटी आणि पालटी अशा पद्धतीने तळून घेत आहोत बरं का. साधारणपणे 6 ते 7 मिनटं त्याला मस्तपैकी लागले. 3-3 मिनटं आपण असं गृहीत धरूया आणि अगदी शेवटचा 1 मिनिटभर हाय फ्लेमवरती रंग येईपर्यंत आपण तिला मस्त गोल्डन ब्राऊन करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपण आता ह्या एका पाठोपाठ एक एक बॅच अशा पद्धतीने तळून घेऊया. त्यांना अगदी संयम ठेवायचा आहे. अतिशय मंद आचेवरती आणि धीराने आपण हे सगळे एक एक बॅच तळून घेणार आहोत. मध्येच आपण पहिली बॅच झाल्यानंतर गॅस थोडंसं बंद करून आपण तेलाचं टेम्परेचर डाऊन करायचं आहे आणि मगच पुढची बॅच तळायला घालायची आहे. तुम्ही बघू शकता अतिशय अप्रतिम सोनेरी रंगावरती हलकासा गोल्डन ब्राऊन कलरवरती आपण त्यांना मस्त फ्राय करून घेतलेलं आहे. आणि बघा आलाय आपला चहाचा कप. तुम्ही बघू शकता मी हातात एक खारी तुम्हाला उचलून दाखवतोय आणि तुम्ही याचा आवाजही तुम्ही ऐकू शकता. किती मस्त झाले नाही तुम्ही मला कमेंट करून कळवा बरं का. अगदी मजेदार आपण घरच्या घरी बनवलेली ही साजूक तुपाची खारी तुम्हाला कशी वाटते. आवाज ऐकला ना. अगदी हलकी फुलकी कुरकुरीत बरं का. आणि घरी बनवलेली साजूक तुपाची किती मजेदार खारी बनवली आपण. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. मी गॅरंटीने सांगतो घरातल्या बच्चे कंपनीपासनं तर सगळ्यांना ते खूपच आवडेल. किंवा पुढच्या भागात अशाच मजेदार रेसिपींसह तोपर्यंत बघत राहा माहिती का रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.